कैलासवासी श्रीधरराव नाईक यांच्या 35व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी बसलेले या मतदारसंघाचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, या मतदारसंघाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब या कार्यक्रमासाठी गेले 10 वर्ष सातत्याने मुंबईवरून या कार्यक्रमासाठी येणारे शिवसेनेचे तंत्रप्रमुख आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरातील बेस्टचे माजी अध्यक्ष अरुणभाई दुधवडकर, ज्यांची आताच काँग्रेसने नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक केली, ते माझे सहकारी मित्र गोंडकर, देवदत्त पेणकर या कार्यक्रमासाठी आलेले, खरं तर योगायोगाने आलेले आपल्या कोल्हापुरातील 4 ते 5 वेळा नगरसेवक निवडून आलेले मोदी साहेब, नीलम सावंत पालव, मुरलीधर नाईक, सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, व्यासपीठावर सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि उपस्थित आपण श्रीधर नाईकांबरोबर प्रेम करणारे सर्व श्रीधर नाईक प्रेमी. श्रीधरराव नाईक यांचा आजचा 35वा स्मृतिदिन आहे आणि खरं तर श्रीधरराव नाईकांचं वय 35 वर्षापूर्वी 36 वर्ष होतं आणि 36 वर्षासारख्या तरुण माणसाने एवढं काम आपल्या छोट्या वयामध्ये करून ठेवलं की आज 35 वर्षानंतर सुद्धा श्रीधर नाईकांचा प्रेमींचा कार्यक्रम, श्रीधर नाईकांची आठवण, श्रीधर नाईकांच्या आठवणीला उजाळा आजही तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच भावपूर्ण श्रद्धांजलीने या ठिकाणी व्यक्त होतो. हीच खरं तर श्रीधर नाईकांची कार्याची पोचपावती या ठिकाणी आहे. 35 वर्षापूर्वी श्रीधरराव नाईक यांनी काही पहिलं राजकारण हे आपलं ध्येय मानलं नव्हतं. व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्या वडिलांच्या, त्यांच्या भावाच्या निमित्ताने जवळ आलेला मित्रपरिवार आणि त्या मित्रपरिवाराला असलेली मदत, मग जे खेळाडू खेळतायत त्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं, जे कॉलेजमध्ये शिकतायत त्यांना शिकण्यासाठी मदत करायची, जे व्यवसाय करतायत त्यांना मार्गदर्शन करायचं, एखाद्याचा लाईटचा मीटर नसेल तर तो मीटर आपल्या खिशातून द्यायचा, एखाद्याला हॉस्पिटलला जायला गाडी नसेल तर आपल्या गाडीतनं त्या हॉस्पिटलला घेऊन जायचं. अशी छोटी छोटी कामं 30-40 वर्षापूर्वी नाईक कुटुंबियांनी केली आणि त्यातनं श्रीधर नाईकांचा राजकीय उदय झाला. खरं तर त्यांना राजकीय कारकीर्द सुद्धा मोठी नव्हती. 36व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि खरं तर 30-32व्या वर्षीच राजकारणात आले आणि 4-5 वर्षामध्ये आपल्याला दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीने ध्येयबन विसरून त्यांनी काम केलं आणि त्या कामातनं त्यांना लोकप्रियता मिळाली, लोकांचं काम केलं. परंतु दुर्दैवाने त्यांनी जे ध्येय वेड्याप्रमाणे काम केलं त्यांच्यात त्यांचा जीव गेला. ही खरं तर आमच्या दृष्टीने दुःखदायक गोष्ट त्या ठिकाणी होती. परंतु 35 वर्षामध्ये सुद्धा आज पण आपण हा कार्यक्रम एवढ्यासाठीच करतो की आजच्या तरुण मुलांना कळलं पाहिजे की श्रीधर नाईकांची नेतृत्व कसं होतं. आज कोणी कुठल्या राजकीय पक्षामध्ये असून देत, परंतु तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये सामाजिक काम म्हणून बघितलं पाहिजे. म्हणूनच हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. खरं तर एखाद्या बॅनरवर फोटो आला, एखाद्या नेत्याच्या पाठनं आपण फिरलो की तो सामाजिक कार्यकर्ता होत नाही. तर त्यासाठी श्रीधर नाईकांसारखं काम केलं पाहिजे आणि ते काम केलं तर 35 वर्षांनी सुद्धा लोक ते काम विसरत नाही. हे आपण पुढचं ध्येय सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. आज अनेक तरुण मंडळी या ठिकाणी, सुशांत असून दे, संकेत असून दे, त्यांचं वय तेव्हा 10-8 वर्ष होतं, परंतु त्यांच्या वडिलांनी ठेवलेलं काम आज त्यांना पुरा ध्येय या ठिकाणी आहे आणि म्हणूनच तरुण मुलांनी सुद्धा तसंच काम केलं पाहिजे. हा एवढाच उद्देश 35 वर्षापासून सुरू असलेल्या श्रीधर नाईकांच्या स्मृतिदिनानिमित्त होता. खरं तर विचार बदलत असतात, अनेक लोक आपल्या विचाराप्रमाणे आपला फायदा बघत असतात, आमिष बघत असतात. परंतु आज मी पण 10 वर्ष आमदार होतो. या आमदारकीच्या कामामध्ये, कार्यामध्ये खरं तर मी आमदार झालो हे श्रीधर नाईकांना असलेलं अपेक्षित कार्य करण्यासाठीच झालो आणि आज पण ज्या ज्यावेळी आम्ही काम करतो, ज्या ज्यावेळी आम्हाला आमिष येतात, ज्या ज्यावेळी आमची अडचण होते, तर त्यावेळी आम्ही फक्त श्रीधर नाईकांचा हा कार्यक्रम आठवतो. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा 35 वर्षानंतर ज्या माणसांना श्रीधर नाईकांनी काही दिलं नाही, आम्ही काही दिलं नाही, तरी पण ती माणसं येत असतात. आज आकाश सगळीकडे फाटलंय, परंतु फाटलेल्या आकाशामध्ये सुद्धा मगाशी आपण जी समयी पेटवली
तसा समय पेटवण्याचा लोक वाट बघतायत. आज चांगले लोक सुद्धा या समाजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांना पण कुठेतरी आशा वाटते, त्यांना पण ही जी आपण ज्योत पेटवली ती तेव्हाच व्हावी असे वाटते. आणि म्हणूनच आपली पण जबाबदारी आहे. आणि खरं तर संघर्ष हा सिद्धू नाईकांच्या कुटुंबियांना गेले अनेक वर्ष आला, परंतु या संघर्षाला आम्ही कधी घाबरलो नाही, कधी थांबलो नाही. तो संघर्ष आम्ही करू, परंतु एक चांगला समाज घडवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी असू देत, आमचं कुटुंबीय असू देत, सुशांत असू देत, आम्ही निश्चित या ठिकाणी करू. आणि हे करताना आम्हाला कुठली किंमत मोजावी लागली तरी आम्ही ती मोजू. कारण समाजातले आज 22 तारखेला जे लोक येणार आहेत त्यांचे डोळे आज त्यांच्या डोळ्यात आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा त्याच डोळ्यामध्ये डोळे बघून आम्हाला या कार्यक्रमासाठी येता आलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आमची ती लढाई आम्ही चालूच ठेवू. आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त आला. आज खरं तर रक्तदान शिबिर सुद्धा दरवर्षी या ठिकाणी होतं. आज रक्तदानाला सुद्धा स्वतःहून रक्तदाते समोर आले. आज हा कार्यक्रम काय आजच्या दिवसापुरता संपणार नाही, तर हा कार्यक्रम आणि ही सामाजिक सिद्धू नाईक फाउंडेशनचं काम हे चालूच राहील अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.